साहेब, मराठी मतांचा जर विचार केला, मुंबईतली मराठी मतं ही अत्यंत महत्त्वाची असतील. साधारण 40% मराठी मतं आहेत, 40% परप्रांतीय आहेत, 20% मुस्लिम आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठी माणसासमोर पडलेला जो प्रश्न आहे किंवा ज्या स्वरूपाचा प्रश्न तयार केला जातो की मुंबई अदानींच्या घशात टाकली जाणार आहे, सगळे महत्त्वाचे प्रोजेक्ट तिथे दिले जातील, उद्या ती केंद्रशासित होईल, याचं उत्तर काय? प्रत्येक निवडणूक आली की मराठीचा मुद्दा आणि मुंबईचा मुद्दा काढतात. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. हे किती वेळा झाले? प्रत्येक निवडणुकीत झाले. आता हे सगळे रेकॉर्ड जी आहे ती काय, आता ती काय काय म्हणतात त्याला, अटकली ती, अटकली आहे काय, ते फार त्याचं हे झालेलं आहे, घासली गेलेली आहे. आता ती चालणार नाही. मला एक सांगा, धारावीमध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री असताना त्यावेळेस जो अगोदरचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला काढून अदानींना हे काम कुणी दिलं? उद्धव ठाकरेंच्याच मुख्यमंत्री पदाच्या काळात झालं. दिलं की नाही? मग आता तेच तुम्ही ते अदानींच्या बद्दल हा गैरसमज पसरवण्याचं काम का? तिथे 2 लाख घरं आहेत, 2 लाख लोकांना घरं. तिथं आम्ही सांगितलंय की सगळ्यांना घरं. अगोदर काय होतं, पात्र लोकांनाच घरं, बाकी लोकांना नाही. पण आम्ही सांगितलं सगळ्यांना घरं. जी पात्र आहेत ते त्यांना तिथंच, आणि जे आहेत अपात्र त्यांना पण आजूबाजूला देणार. हा निर्णय आम्ही घेतला. तुम्ही नंतर त्याच्यावर जे काय आक्षेप घेतायत, आणि अदानीने ती कुठली आपली सरकारची कंपनी जी आहे, सरकार त्याच्यात भागीदार आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही आता मराठी माणसासाठी जो मुद्दा ते काढतायत, मराठी माणूस का गेला मुंबईच्या बाहेर, मुंबई बाहेर का फेकला गेला, इकडे वसई विरार नाला सोपाऱ्याला का गेला, इकडे बदलापूर अमरनाथ वांगणीला का गेला, कुणामुळे गेला?